नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचाच म्हणजे 23 नोव्हेंबरचा भाग ऐकत आहोत. प्रेक्षकांना आजचा एपिसोड खूप सॉलिड आहेत आणि धमाकेदार सुद्धा आहेत, तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपण बघितलंच की लावण्या घरी आलेली असते या सगळ्यांची माफी मागायला, आणि लावण्य म्हणते ईश्वरीला की तुला तर माहितीच असेल ना की हे सगळं माझी नाटकं चालली आहेत म्हणून मी खरंच तुमची जेन्युइन माफी मागत आहे. लावण्य ईश्वरीला म्हणते की प्लीज तुला जमलं तर माफ कर मला. अर्णव म्हणतो की झालं का तुझं, सो नाउ लिव्ह प्लीज. आणि ही लावण्य म्हणजे अर्णवकडे बघून म्हणते की जाणारच आहेत, पण हे घरच नाही तर अख्खं जगच सोडून जाणार आहेत मी. ती असं बोलल्यानंतर अर्णवला त्याचा काहीच फरक पडत नाही, आणि मात्र फरक तो पडतो तो आपल्याला माहिती ईश्वरीलाच पडणार आहेत. आणि असं बोलल्यानंतर ही मामी म्हणते की लावण्य अगं काय बोलतेस तू. मामी म्हणतात की अर्णव अरे तू तरी समजव ना तिला नीट, तिने काही जीवाचं बरं वाईट केलं तर. अर्णव म्हणतो की मामी तिला जे करायचं आहे ते करू दे, आय जस्ट डोंट केअर. आणि इकडे सगळ्यांचे तोंड चक्कच होऊन जातात, कारण अर्णव डायरेक्ट म्हणतो की आय डोंट केअर म्हणजे तिला जे करायचं ते करू द्या. पण इकडे ईश्वरीला मात्र तसं वाटत नाही. ईश्वरी म्हणते की सर माफ करून टाका त्यांना. सगळेजण तिच्याकडे बघतात. अर्णव म्हणतो की व्हॉट, आणि अर्णव डोक्याला लावून असा हात लावून म्हणतो की मी सिंदूर आर यू, तुला कळतं का काय बोलतेस ते. ईश्वरी म्हणते की सर त्यांना त्यांच्या वागण्याचं वाईट वाटतंय, आपण एक संधी नको का द्यायला त्यांना सुधारण्याची. आणि मामा तर अगदी बरोबर बोलतात. ते म्हणतात की अगं ईश्वरी, लावण्या जे काही वागली आहे ते माफ करण्यासारखं तर बिलकुलच नाहीये. आकाशही म्हणतो की ईश्वरी तिने जे केलं आहे ते छोटी चूक नाहीये, मोठा क्राईम आहे. आणि इकडे ईश्वरी म्हणते की अहो ते तर खरंच आहे, पण काहीही झालं तरी आपण आपला चांगुलपणा का सोडायचं, आणि हे कोणालाच पटलेलं नसतं. तरी ईश्वरी म्हणते की प्लीज त्यांना एक संधी द्या, एकदा माफ करा त्यांना. आणि ती अर्णवला रिक्वेस्ट करते की प्लीज. आणि आता इकडे ह्या तिघांचं म्हणजे सगळं लक्ष अर्णवकडे असतं की अर्णव हे लावण्याला माफ करेल की नाही. पण अर्णव म्हणतो पाहिलंच ना लावण्या, हाच फरक आहे तुमच्या दोघींमध्ये. मी सिंदूर म्हणते ना म्हणून माफ करतोय तुला मी. आणि ही लावण्या अर्णवकडे बघतच असते. अर्णव लावण्याला सांगतो की लक्षात ठेव. सगळेजण ARचं डिसिजन ऐकतात आणि सगळेजण स्तब्ध होतात, आणि अर्णव तिथनं निघून जातो. आणि ही लावण्य म्हणते की AR, आणि खाली गुडघ्यांवर बसून खूप रडत असते. आता प्रेक्षकांना हे मला माहितीये की तिचे हे सगळं नाटक आहेत म्हणून. आणि इकडे हा अर्णव कॉरिडॉर मध्ये निघून आलेला असतो आणि म्हणतो की मिस सिंदूर अशी का वागली, तिने लावण्याला माफ करायला का सांगितलं. तेवढ्यात तिथे ईश्वरीही येते. अर्णव म्हणतो को दिस इज सो ऑड. तेवढ्यात तिकडनं ईश्वरी आवाज देते की सर. आणि इकडे ईश्वरी काही बोलणार तेवढ्यात अर्णव म्हणतो की मिस सिंदूर मला एक सांग, तू लावण्याला माफ करायला का सांगितलंस, जे केलंय ते. आणि इकडे ईश्वरी ते वाक्य पूर्ण करते की ते माफ करण्यासारखं नाहीच आहे. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही काही गोष्टी विसरता आहेत. अहो तिचं तुमच्यावरती प्रेम होतं, लग्न ठरलं होतं तुमचं. एवढंच नाही तर हळद लागली होती तिला तुमच्या नावाची. आणि अर्णव म्हणतो की आय नो सिंदूर आय नो, म्हणून हे वागणं तिचं जस्टिफाय होतं का. ईश्वरी म्हणते की प्रेमात माणूस कसा वागेल हे सांगता येत नाही सर. ईश्वरी म्हणते की एकदा तुम्ही तिच्या बाजूने विचार करून बघा ना, तिने स्वप्न बघितली नसेल का तुमच्यासोबत सुखी संसाराची. ईश्वरी म्हणते की अहो अचानक आपलं लग्न झालं आणि एका दिवसात सगळं बदलूनही गेलो, धक्का तर बसलाच असेल ना तिला. ईश्वरी म्हणते की आपलं ज्याच्यावर खूप प्रेम असतं त्याला दुसऱ्या सोबत बघून तकलीफ नाही का होणार. ईश्वरी म्हणते की मनापासून प्रेम असेल तर अशा गोष्टी नाही सहन होत. ईश्वरी म्हणते की प्रत्येक बाबतीत समजूत काढता येते, पण मनाची समजूत नाही काढता येत. प्रेमाच्या बाबतीत ते कुठं असतं ना काबूमध्ये. आता ईश्वरी तर म्हणणं सगळं बरोबर आहे, पण तरीही मला वाटतं ही लावण्या काही सुधारलेली नाहीये. दिल और दिमाग ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेमात पडल्यावरच कळतं. प्रेमात सही गलत लॉजिक वगैरे काहीच नसतं, फक्त प्रेम असतं. आता मात्र अर्णव काही बोलत नाही, कारण अर्णवला आता तिचं बोलणं एकदम बरोबर वाटू लागलं आहेत. आणि बघा आता तू पुढे काय विचारेल तिला. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर खरंच अजून एक सांगू का तुम्हाला. इकडे ईश्वरी म्हणते कुणी जर मनापासून माफी मागत असेल तर त्याला माफ करून टाकावं, असं तुम्हीच म्हणाला होता, आठवतंय ना. आणि अर्णवला हे पटतं आणि तो म्हणतो की येस. अर्णव आता म्हणतो की प्रेमावर PhD केल्यासारखं बोललीस ग तू. अर्णव म्हणतो की एवढं कसं माहितीये तुला प्रेमाबद्दल. ईश्वरी लगेच म्हणते का माहिती नसू शकतं का.
अर्णव म्हणतो की असू शकतं माहिती. अर्णव तिला विचारतो की कधी केलेस का प्रेम कुणावर. असं बोलल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि निरुत्तर झालेली असते. अर्णव तिला विचारतो की केलेस. ईश्वरी म्हणते की सर उगाच मजाक करू नका हा आता. अर्णव म्हणतो की मी सिरियस आहे. अर्णव म्हणतो की करून बघ प्रेम. ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव म्हणतो की थिंक अबाउट इट. इकडे अर्णव तिला असं म्हणून निघून जातो आणि इकडेही आता ईश्वरी प्रेमाबद्दल विचारच करत असते आणि म्हणते की प्रेम. आणि त्यानंतर तिला आठवतं की जेव्हा हे आईच्या घरी जात असतात तेव्हा तिला अर्णव गुलाबाचं फुल देतो आणि जेव्हा तिला दागिने घालायचे असतात तोही सीन दाखवलेला आहे. आणि अर्णव जेव्हा खाली झोपतो आणि ईश्वरीला हे आवडत नाही तोही तिला सीन आठवलेला असतो आणि हे तिन्ही सीन इथे व्हिज्युअलाइजही करून दाखवलेले आहेत. तेही आठवतं की कोजागिरीच्या रात्री अर्णवने कसं तिला रात्रभर जागा ठेवलेलं होतं, काय काय केलं होतं तिच्यासोबत, डान्स केल्या, गप्पा मारल्या, हे सगळं सीन परत त्यांनी इथे आठवून दिलेला आहे. आणि ते पडदे लावता लावता हे दोघं परत एकमेकांच्या अंगावर पडतात हेही सीन इथे दाखवलेलं आहे. दिवाळीच्या दिवशी हे दोघं कसे डान्स करतात हेही दाखवलं आणि दिवाळीच्या दिवशी अर्णववर अटॅक पण झालेला होता ना आणि तो पण सीन इथं त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे. कसं अर्णव काही बायकांवर हात उचलत नाही म्हणून अर्णवने ईश्वरीला आपली ढाल बनवलेली होती आणि जसं जसं अर्णव करत होता तसं तसं ईश्वरी त्या बायांना मारत होती. असं काहीच त्यांनी इथे दाखवलेलं आहे. आणि इकडे ही ईश्वरी आठवतच असते प्रेमाच्या गोष्टी आणि त्यानंतर इकडे मामी तिला रूम मध्ये घेऊन आलेल्या असतात आणि म्हणतात की लावण्या काय हे डोकं फिरलंयत का तुझं. मामी म्हणते की तू चक्क त्या ईश्वरीचे पाय धरलेस. आम्ही म्हणते की आता काय अर्णव माझा फक्त मित्र आहे म्हणून त्याला फ्रेंडशिप बँड बांधणार आहेस का राखीपर्यंत पोहोचलीस. आम्ही म्हणतात की आजवर आपण सगळ्या प्रयत्नांचा बट्टबोळ केलायस तू. आम्ही म्हणते आणि काय ग अर्णवच्या प्रेमाचं भूत उतरलं ना काय ग. आम्ही खूप चिडलेले असतात आणि म्हणतात की बाकी जाऊच दे मला केलेल्या प्रॉमिसचं काय लावण्य. आम्ही म्हणतात की त्या ईश्वरीला या घरातनं हकलून द्यायचं हा आपल्या डीलचं काय लावण्य. ही लावण्य रडत रडत म्हणते की डील सेल ऑन मामी, डील सेल ऑन मामी. आणि नंतर हसत म्हणते की डील सेल ऑन मामी. आणि इकडे लावण्य म्हणते की मामी तुम्हाला कळलं नाही माझं नाटक, प्लीज डोंट टेल मी. आम्ही म्हणतात की तू जे बाहेर काही बोललीस ते. आणि लावण्य म्हणते की सगळं खोटं होतं. बघा प्रेक्षकांनो मी बोललीच ना की ही लावण्या सुधारण्यातली नाहीये, हिला अजून ईश्वरीचा हातचा मार खायचाय वाटतं. लावण्य म्हणते की मामी AR इतका चिडला होता माझ्यावरती की माझ्याकडे त्याची माफी मागण्याचं दुसरं ऑप्शनच नव्हता. लावण्य म्हणते की त्याने माझं आयुष्यात परत कधी तोंडच बघितलं नसतं मग मी काय करू. गुड गर्लची ऍक्टिंग. मामीला विचारती कशी वाटली. मामी म्हणतात की मस्त. इकडे लावण्य म्हणते सो आता अशीच थोडे दिवस गुड गर्लची ऍक्टिंग करणार आणि हळूहळू ARचं मन जिंकत राहणार. त्यासाठी मला त्या मिडल क्लास मुलीशी सुद्धा थोडस चांगलं वागावं लागेल. जड जाईल मला बट इट्स ओके मायने. इकडे मामी म्हणतात की प्लॅन तोच फक्त स्टाईल थोडी बदलली. इकडे लावण्य म्हणते की करेक्ट पण यांना माहित नाही की मागे राकेशही आलेला आहे. आणि तिकडे राकेश टाळ्या वाजवतो आणि समोर येतो आणि म्हणतो की वा 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 लावण्य डाव उलटा पडला तरी हार नाही मानलीस तू. लगेच लावण्य म्हणते की चीच कमॉन. लावण्य ती उगाच माझं का कौतुक करतायत, द क्रेडिट गोज टू यू. आणि इकडे मामीला काहीच कळत नाही आणि लावण्य म्हणते की आता मामीला सांगायला काहीच हरकत नाही. बघा प्रेक्षकांनो मी बोलली होती ना की हे सगळं राकेशचं किया धराया आहेत म्हणून. त्यानेच ईश्वरीच्या घरी लावण्याच्या घरी जाऊन लावण्याला सगळं काही ते सांगितलेलं असावं. लावण्य म्हणते की हा प्लॅन तुम्हीच केलेला होता. आणि मामी म्हणतात की काय सांगतेस काय लावण्या. आणि इकडे मामी म्हणते की जावई बापू तुम्ही तर खूपच हुशार आहात. आणि मामी इकडे हात जोडून म्हणतात की मानलं तुम्हाला मानलं. आणि हा राजेश म्हणतो की शेवटी काय ना मामी आपली लढाई सत्याच्या बाजूने आहेत. लावण्य ह्या घरची सून व्हावी आणि ती ईश्वरी ह्या घरातनं कायमची निघून जावी यासाठी जे काही करता येईल ते सगळं आपण करायचं आणि मग त्यात चूक बरोबर काहीही बघायचं नाही. मामी म्हणतात की येस दॅट इज दॅट. इकडे ही अंजली बसलेली असते आणि तो विचार करत असते की ईश्वरी कसं बोलते की माफ करा त्यांना त्यांच्या वागण्याची
चूक कळली आहेत त्यांना माफ कर, पण एक संधी नको का द्यायला सुधारण्याची. अर्णव इकडे ईश्वरीचा चांगुलपणा आठवत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि म्हणतो की ताई, आणि अंजली त्याला तिथे तिच्या जवळ बसायला बोलवते आणि अर्णव म्हणतो की काय. अंजली म्हणते की काय नाही, अरे विचार करत होते. अंजली म्हणते की ईश्वरीचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं नाही का. लावण्याच्या बाबतीत इतकी समजूतदारपणे वागली ती. अंजली म्हणते की तिच्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर ती म्हणाली असती की मला हिचं तोंडही बघायचं नाही आणि घरातून हाकलूनही लावलं असतं. अर्णव म्हणतो की या दॅट्स ट्रू. अंजली म्हणते की आपल्याला वाटते त्याहून खूप समजूतदार आहे ती ईश्वरी. अर्णव हसून म्हणतो की आहे नो, वेगळीच आहे ती. अंजली म्हणते की तुला माहिती का, तुझ्या लग्नाआधी ना मला खूप टेन्शन होतं की बाबा कशी मुलगी शोधायची याच्यासाठी. तू सेल्फ मेड, सक्सेसफुल, इंडिपेंडंट मुलगा आहे, तुला ना कोणाच्या आधाराची मदतीची गरजच नव्हती कधीही. थोडं टेन्शन जास्त होतं कारण तुला समजून घेणारी मुलगी हवी होती ना. तुला समजून घेणं हे किती कॉम्प्लिकेटेड हे माझ्याहून कोण जास्त सांगणार. अर्णव म्हणतो की ताई प्लीज. यावर अंजली ताई हसतात. अंजली म्हणते की नाही खरंच ईश्वरी ना खूप छान समजून घेते, तुला शोधूनही सापडली नसते अशी मुलगी. अंजली म्हणते की समजूनही घेते आणि वेळी सावरूनही घेते. अर्णव म्हणतो की ताई तुला सांगू, मला असं वाटतंय की तू माझ्या शब्दात मनातले शब्द बोलते. सिंदूर आहेस तशीच अँड इन मिलियन. अंजली म्हणते की ताई म्हणते की बरं झालं ईश्वरी आली तुझ्या आयुष्यात आणि माझी सुटका झाली. अर्णव म्हणतो की तुझी सुटका कोणापासून. अंजली म्हणते की तुझ्यापासून. अर्णव म्हणतो की हो. आणि अंजली म्हणते की आई वडिलांसारखा डोक्यावर बसायचंच माझ्या. अंजली म्हणते की ईश्वरी आली म्हटल्यानंतर तू तिच्याच आसपास असतो. अंजली म्हणते आता काय बाबा, बहिणीकडे कोण लक्ष देणार. अर्णव म्हणतो की माझ्यापासून तुझी सुटका इम्पॉसिबल. अर्णव म्हणतो मी असणार आहे सतत तुझ्या डोक्यावर बसायला, तुला फिरायला. हा अर्णव मनोमन म्हणतो की ताई त्या राकेशमुळे मी तुला एक सेकंदही माझ्या नजरेआड करू शकत नाही, असं सांगू तुला. अंजली आता मध्येच म्हणते की तू ईश्वरीला काय सरप्राईज देणार आहेत. म्हणजे आता आपलं विंटर कलेक्शन लॉन्च झालं, आपले इन्व्हेस्टर गुड्स आले, काहीतरी छान सरप्राईज असं देणार असेल ना तिला. इकडे अंजली म्हणते की ASR म्हटल्यावर काहीतरी प्लॅन केलंच असतील, ग्रँड काहीतरी. इकडे अंजली म्हणते बाय द वे मी आजीला फोन केला होता, सगळं सांगितलं तिला, खूप खुश आहे ती. अंजली म्हणते की तुला वेळ मिळाला की फोन करशील तिला. अर्णव म्हणतो की या. आणि अंजली म्हणते चल आले. अर्णव म्हणतो की मिस इंदोरसाठी काहीतरी सरप्राईज असं काही तर केलंच पाहिजे. इकडे प्रेक्षकांना आता म्हणजे ईश्वरी इकडे लॉन मध्ये बसलेली असते आणि काहीतरी करत असते आणि अर्णवही तिच्याकडे येतो आणि तिला म्हणतो की मिस इंदोर काय करतेस तू. ईश्वरी म्हणते की घरात किती ड्रायव्हर आहेत, नोकर आहेत, त्यांचे पगार हे सगळं नोट करून ठेवती मी. आणि अर्णव तिच्याजवळ येऊन बसलो. अर्णव म्हणतो की हे सगळं तू का करतेस. ईश्वरी म्हणते की सर घरची सून आहेत मी, मग मला हे सगळं करावंच लागणार ना. आणि अर्णव आता तिच्या समोर बसून म्हणतो की मिस इंदोर तुला काय आवडतं. ईश्वरी म्हणते की सर हा काय प्रश्न विचारला असा अचानक. अर्णव म्हणतो की सहजच काय आवडतं, पण गडबड करण्याचं सोडून अजून काय आवडतं. ते कसं शॉपिंग करायला आवडतं की फिरायला आवडतं की आणखीन अजून काही. ईश्वरी म्हणते की अगदी मनापासून काही असेल ना तर ती म्हणजे खादळी. आता ईश्वरीची बडबड चालू झालेली असते आणि म्हणते की म्हणजे बघा ना सर, स्कूटीवरून असं बाहेर पडायचं, पाणीपुरी, चाट, दहीवडे असलं काहीतरी खायचं. ईश्वरी म्हणते की इंदोर मधल्या मस्त पिढीमध्ये गरम गरम चायनीज, आहा बर्फातला चायनीजचा ठेला आठवला ना सर, तोंडाला एकदम पाणीच सुटतो. आता प्रेक्षकांनो बघा, मला असं वाटतंय की ही सांगण्याआधी टेस्टच घेते की काय, एवढं असं खुदून सांगू राहिली. अर्णवला काही कळलेलंच नसतं आणि तो म्हणतो व्हॉट इज ठेला. ईश्वरी म्हणते की ठेला म्हणजे गाडी सर, चायनीजची गाडी. अर्णव म्हणतो की तुला गाड्यावरचं ते अनहायजेनिक चायनीज खायला आवडतं. इकडे ईश्वरी म्हणते की सर इंडियाच्या चायनीजच्या लोकांची हाताची चव ना त्या चायनीजच्या लोकांना बी नसेल. अर्णव म्हणतो की अगं मिस इंदोर ते गाडीवरचं चायनीज, आजूबाजूला ते इतकं ट्रॅफिक, उभं राहून खायचं काय म्हणतात माहिती का तुला. आणि इकडे ईश्वरी म्हणते की माहोल म्हणतात सर. इकडे ही ईश्वरी म्हणते की गणू बाप्पा कधीतरी माझ्या नवऱ्याला कळेल का रे गाड्यावरची चायनीजची मजा. अर्णव म्हणतो की मज्जा कसली मज्जा. अर्णव म्हणतो त्यात ते लोक काय टाकतायत का माहिती का तुला. ईश्वरी म्हणते की सर ते आपल्याकडनं रेसिपी अप्रूव्ह करून मग ते डिश बनवतील का.
इकडे अर्णवला ती बोलूच देत नाही आणि इकडे ईश्वरी म्हणते की काय रे गणू बाप्पा, कसला नवरा दिलायस मला, हायजेनिक आणि अनहायजेनिक याच्या पुढे गाडी जातच नाही यांची. अर्णव म्हणतो की आला होता एकदा तुझ्यासोबत गाड्यावरची पाणीपुरी खायला. ईश्वरी म्हणते आवडली होती ना, पण अर्णव म्हणतो की यावेळेस मी प्लॅन करतोय तो वी गो टू 5 स्टार हॉटेल. ईश्वरी म्हणते की काय म्हणतो या. ईश्वरी म्हणते की 5 स्टार मधलं चायनीज. अर्णव म्हणतो या. ईश्वरी म्हणते की 5 स्टार मधलं चायनीज ना मुमकिन. ईश्वरी म्हणते की हे म्हणजे ना ढाब्यावरती जाऊन उकडीचे मोदक खाण्यासारखं आहे. हे अर्णवला काही कळत नसतं आणि तो म्हणतो की व्हॉट. आणि ईश्वरी म्हणते की मला नाही यायचं कुठे, तुम्हीच जा. इकडे अर्णव म्हणतो की मिस इंदौर प्लॅन मी करतोय, गेलं तर 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं, नाहीतर नाही जायचं. आणि बघा आता यांचं कधी काही सिक्रेट असतं का. आता तो राकेश बाहेरून यांचं सगळं बोलणं ऐकत असतो. ईश्वरी म्हणते की करा करा तुमचीच मनमानी करा. अर्णव म्हणतो ठीक आहे करणारच आहे मी मनमानी. अर्णवचं ठरलेलंच असतं की चायनीज खायला 5 स्टार हॉटेलमध्येच जाणार आहे आणि हे उभं राहून राकेशने मागून सगळं ऐकलेलं असतं. इकडे राजेश म्हणतो की तुम्ही करा प्लॅन, ते उधळायला मी तर आहेच. इकडे आता ईश्वरीने लगेच नमूला फोन केलेला दिसतोय आणि म्हणते की तूच सांग ना ताई, त्या हॉटेलमधल्या चायनीजची चव त्या गाड्यावरच्या म्हणजे चायनीजची चव किती छान असती, म्हणजे येणार आहेत का त्या गाड्यावरची चव त्या हॉटेलमधल्या चायनीजला, असं तिचं म्हणणं असतं. ईश्वरी म्हणते की नाही सर आपलं तेच खरं करता. इकडे नमू म्हणते की इशू मी काय म्हणते नाही, म्हणजे मला असं वाटतंय की एकदम बकवास आयडिया आहे. इकडे ईश्वरी म्हणते की हो ना. नमू म्हणते काय ग दिवसेंदिवस तर अर्णव सरांची मनमानी वाढतच चाललीये. आता या नमूला बहुतेक सगळं माहितच असावं किंवा ती त्या म्हणजे अर्णवचं बाजूने बहुतेक ती विचार करत असावी की तो तिला जर 5 स्टार हॉटेलमध्ये नेत असेल तर इनीही जावं, असंच काहीसं नमूचंही म्हणणं असतं. ईश्वरी तिचं बोलणं ऐकून थोडीशी स्तब्ध होते आणि नमू म्हणते की इशू तू अर्णव सरांचं ना अजिबात ऐकू नको. नमू म्हणते ना आता तर तुमचं लग्न झालंय आणि तरी सुद्धा ते घरी सुद्धा बॉस सारखेच वागणार, पोट सोड फक्त सगळ्यांवर ऑर्डरी सोडत राहणार, हे काही बरोबर नाही आता इशू. इकडे ईश्वरी म्हणते की नमू ताई अगदीच असं काहीच नाही आणि घरात काही बॉस बीस सारखे वागत नाहीत, ते काय चुकीचं बोलले आणि नमूला तेच हवं होतं. आणि ईश्वरी म्हणते की मला बाहेरचं खाऊन तकलीफ होईल म्हणून काळजीनेच बोललेत ना ते. इकडे ईश्वरी म्हणते की तू तर मग. आणि नमू म्हणते पण एक इशू, सरांना जर का तुला ट्रीट द्यायची असेल आणि तुझा विचार तर केलाच पाहिजे ना, तुझ्या आवडीचा विचार नाही, हे काही बरोबर नाही, किती चुकीचं वागतायत ग सर. इकडे ईश्वरी म्हणते की काही चुकीचं वगैरे नाहीये ताई. इकडे ईश्वरी म्हणते की माझ्या नवऱ्याबद्दल हे असं असं ऐकूनच घेणार नाही मी, काही आधीच सांगून ठेवते ताई. ईश्वरी म्हणते की एवढे पण वाईट नाहीयेत ग ते. मग म्हणते की अच्छा म्हणजे ते एवढेसे वाईट नाहीये पण थोडेसे वाईट आहेत का. ईश्वरी म्हणते की खूप चांगले आहेत ते. ईश्वरी म्हणते की आणि मला सांग मी त्यांना दिली नव्हती का पाणीपुरीची ट्रीट, तेव्हा आलेच होते ना माझ्यासोबत रोड साईड पाणीपुरी खायला. ईश्वरी म्हणते की मग मला आता काय तकलीफ आहेत 5 स्टार मधलं चायनीज खायला. आणि इकडे नमू म्हणते हो पण इशू तू जाणार आहेस का त्यांच्या बरोबर. इकडे ईश्वरी म्हणते की हो जाणार आहे म्हणजे जाणार आहेस. आता नमूला जे पाहिजे होतं ते नमूने बरोबर केलं, न सांगता न काही वाद घालता. हे आपल्याला पटलं आहेत प्रेक्षकांना. इकडे ईश्वरीने चिडून फोन ठेवून दिलेला असतो. इकडे ईश्वरी म्हणते की मी नाही ऐकून घेणार माझ्या नवऱ्याबद्दल काही. आणि इकडे ईश्वरी आता प्रेक्षकांना असं बोलून या मालिकेचा एपिसोड इथे संपतो. आता प्रोमो मध्ये दाखवलेला आहे की ईश्वरी अर्णव सोबत 5 स्टार हॉटेलमध्ये जायला तयार असते आणि ते ती अर्णवला सांगत असते. आणि अर्णव म्हणतो की इकडे मामा लावण्य आणि अर्णव उभे असतात आणि लावण्य म्हणते की या ट्रीटची अरेंजमेंट यार मी करू का. ओके करतो. आणि हेच राजेशला हवं असतं. आणि बघा आता हे स्कूटीवर बहुतेक अर्णव आहे ना कारनी नाही जात, बहुतेक अर्णव तिच्या बाईकवर म्हणजे स्कूटीवर जातो. ती म्हणाली होती ना की स्कूटीवर जायचं आणि अर्णव तिच्या स्कूटीवर बसतो आणि बहुतेक ब्रेक दाबल्यामुळे अर्णव पुढे येतो आणि अर्णव म्हणतो की सॉरी 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 सॉरी. आणि ईश्वरी म्हणते की काय हरकत नाही सर, तुम्ही इथे हात ठेवला तरी चालेल. आणि हे बरोबर येतात. बहुतेक अर्णवने तिला गाड्यावरच चायनीज खाण्यासाठी आणलेलं असतं असं तरी मला वाटतं आहेत, कारण अर्णवने गाडी थांबवलेली असते आणि समोर दाखवत, तर ईश्वरी सुद्धा ते बघून सरप्राईज झालेली असते. बहुतेक अर्णवने गाड्यावरच स्ट्रीट प्लॅन केलेलं दिसते इथे.
बघू आता उद्या आपल्याला कळेलच की काय ट्रीट असणार आहे ते, आणि इथे लावण्याचा पचका होतो की काय, वगैरे वगैरे वगैरे. आता खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आपण इथेच थांबूया. आपण आता तुम्हाला आजचा एपिसोड आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.